नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहत आहात न्यूज मराठी 24/7. तर एक नजर आजच्या विशेष बातम्यांकडे. परभणी निराधार विधवा महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सुरू असून महिलांनी तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याने त्यातून महिला आर्थिक सक्षम होत असल्या आहेत. दुग्ध व्यवसायांसाठी ही महिलांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे. तर आमदार पाटील यांच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त महिलांचा स्नेह मेळावा शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात दिनांक 19 रोजी पार पडला. या मेळाव्यात मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा स्वावलंब संकल्प आयोजनांतर्गत 500 महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी डॉक्टर संप्रिय पाटील, मीराताई रेगे, डॉक्टर विवेक नावंदर, शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अंबिका डहाळे, डॉक्टर जया बंगाळे, प्रगतशील शेतकरी मेघा देशमुख, प्राचार्य सरोज देसरडा, डॉक्टर सलेहा कौसर आदींची उपस्थिती होती. दक्षिण मुंबईतील GT वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिल्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही संलग्नता जाहीर केली आहे. तसेच विद्यापीठाने या संदर्भातील पत्रक 19 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला पाठवले. तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना 24 ऑगस्ट पासून शुल्क भरून प्रवेश निश्चिती करता येणार आहे. बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे स्थानकावर ठिय्या देत रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. तसेच गेल्या 7 तासांपासून रेल्वे सेवा ठप्प असल्याने या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत पोलिसांना सवाल केलाय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शहरांपैकी एक शहर असं ख्याती असलेल्या बदलापुरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. तर या बदलापुरात नामांकित असलेल्या एका शाळेत अवघ्या 3.5 वर्षाच्या 2 चिमुरड्यांवरती अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित शाळेतील एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं असून संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर केल्याचा आरोप केला जातोय. मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा दावा केला जातोय. तसेच बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडलाय तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेतानाच पोलिसांनी 12 तास का घालवले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं की दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या, अशी सूचना राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तर अशाच न्यूज पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.